महात्मा गांधी साकारत असताना नेमकी काय संकल्पना होती? सगळ्यात पहिले तर 1972मध्ये जेव्हा गांधी सेंटनरी होती तेव्हा इंडियन गव्हर्नमेंटला 6 का 7 देशांनी रिक्वेस्ट पाठवली की आम्हाला गांधींचा स्टॅच्यू लावायचा आहे, बस लावायचा आहे, तर तुम्ही आम्हाला प्रेझेंट करा. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ICC यांनी काय केलं की 10-15 आर्टिस्ट लोकांना सांगितलं तुम्ही गांधींचा बस तयार करा आणि सगळ्यांचे मूर्त्यांचे फोटो घेऊन प्रत्येक कंट्रीला पाठवलं. त्यांना सांगितलं जो पुतळा तुम्हाला आवडेल तो आम्ही तुम्हाला प्रेझेंट करू. फॉर्च्युनेटली सगळ्या देशांनी वडिलांनी बनवलेला जो बस होता त्याच्यावर साईन करून पाठवले आणि त्या 72मध्ये 6 पुतळे वेगळ्या ठिकाणी पहिल्यांदा गेले आणि तेव्हापासून आजपर्यंत 450 शहरांमध्ये ऑल ओव्हर द वर्ल्ड गांधींचे पुतळे वडिलांच्या हस्ते बनलेले सगळीकडे लावलेले आहेत. पण ही किती कौतुकास्पद गोष्ट आहे की जगभरामधून एकाच व्यक्तीला मान्यता दिली गेली, त्यांच्याच कलाकृतीला मान्यता दिली गेली. कारण वडिलांचं जे एक टेक्निक आहे क्ले हँडलिंगचं, त्याच्यामध्ये लोक त्यांना रोडॅनशी पण कम्पेअर करतात, मायक्लॉनशी पण म्हणजे सिम्प्लिसिटीमध्ये स्ट्रोक्स लावून जे त्यांनी सॉफ्टनेस आणले स्टॅच्यूमध्ये आणि हावभाव आणले ते लोकांनी खूप अप्रिशिएट केले. आज पण बरेचसे जे देश आहेत ते वडिलांचे स्टॅच्यूज बघून सांगतात की आम्हाला रामसुतांच्या हाताचाच पुतळा पाहिजे. आणि आता नुकतंच आम्ही जपानला 2 महात्मा गांधीचे पुतळे पण सप्लाय केले. जसं मी म्हटलं की केवळ आपलं काम हे भारतापुरतं मर्यादित नाही आहे, परदेशात देखील आपलं काम चालू आहे. मग परदेशामधल्या कामाचा अनुभव आणि भारतातल्या कलाकृतीचा अनुभव याच्यामध्ये काय तुम्हाला फरक वाटला कामाच्या पद्धतीमध्ये? असे बाहेरच्या देशांमध्ये एवढे पुतळे होत नाही, म्हणून बाहेरच्या देशांमध्ये असं काही ऑर्डर मिळत नाही. आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानीच आम्हाला जे ऑर्डर दिले होते आम्ही तेच पुतळे पाठवलेले आहे. 1-2 काही असतात पुतळे ते आम्ही केले लोकांसाठी. पण तिकडचं स्ट्रक्चर किंवा तिकडचं हवामान याचाही अभ्यास करावाच लागतो. त्याचाही अभ्यास करावा लागतो. जी. आणि मग बाहेरच्या देशामध्ये एवढी मोठी पुतळे निघून राहिली. बरोबर, ट्रान्सपोर्टेशन हा देखील एक महत्वाचा घटक असतो त्या सगळ्यामधला. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव. कारण मला असं वाटतं की राम सुतार यांनी साकारलेली जी कलाकृती आहे ती स्वतःच बोलते. त्यामुळे त्या व्यक्तीचा त्या काळामध्ये असलेला स्वभाव, त्यांचा कुठेतरी एक लेखाजोखाच त्यांच्या कलाकृतीमधून इतकी वर्ष सतत अवतरत आलाय. ते कसं आहे म्हणजे ॲज अ स्कल्प्टर कोणी पण असलं तर त्यांचं म्हणजे ध्येय हे असतं की राजा आहे तर राजासारखं त्याचा उर्वावा असायला पाहिजे. गांधीजी आहे तर मेडिटेशनमध्ये आहे, म्हणजे सॉफ्ट नेचर आहे त्यांचं.